एक हुकलेली संधी आहे स्पिलबर्ग बरोबर काम करण्याची, त्याबद्दल तुम्ही सांगावं असं मला वाटतं. ते मला, मी जशा सिरियस राहून कधी कधी फिरक्या घेतो टर्मिनल टर्मिनल, तर ते सिरियस राहून फिरक्या घेतो असं माझा आरोप आहे. तसं मला असं वाटलं की कोणतरी माझी फिरकी घेते. कारण माझ्या एका कास्टिंग डिरेक्टरची ती लवलीन टंडन नावाची एक बाई आहे दिल्लीची, तिचा मला फोन आला. मी बायको चाललो होतो कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेसनी. ती म्हणाली की एम आय स्पीकिंग टू दिलीप प्रभावळकर, मी लवलीन टंडन बोलते, तर तुम्हाला हॉलिवूडच्या एका फिल्ममध्ये काम करण्यात इंटरेस्ट आहे का? मी असं साधा भोळा नाही. म्हटलं हे कोणतरी बहुतेक इकडे जाऊन हे ऑडिशन द्या, इकडे जाऊन कोणाला मी पाठवलेलं नाही, पण अशी पाठवतात कोणाला. ते बिचारे जाऊन इकडे गातात वगैरे, कोण किसने बोलाय आपको, तसलं काहीतरी असणार आहे. म्हटलं हो हॉलिवूडची फिल्म. म्हटलं मी बरं असं अच्छा. मी तिला काही अपमान नाही केला तिचा. म्हटलं खरं निघालं तर पण काय बोलायला नको. अच्छा कोण डिरेक्टर कोण आहे? तर ती म्हणाली स्पिलबर्ग. म्हटलं कोण? स्पिलबर्ग? तर कुठली फिल्म? तर म्हणाली. मग ती सांगायला लागली मला, आणि आयला तिच्या सांगण्यानं वाटली खरंच बोलते की काय. ती म्हणत तुम्ही कुठे? म्हटलं मी कोल्हापूरला चाललो आहे. तर मग तिकडे त्यावेळेला फॅक्स होतं, फॅक्स. तर तुम्हाला मी फॅक्सनी सीन्स पाठवते, जरा ते बघून ठेवा. तर तुमच्याबरोबर त्याच्यात टॉम हँक्स, आणि तुम्ही कधी येणार आहात? तर म्हटलं मी येणार आहे 3-4 दिवसांनी, पण अर्जन्सी हो अर्जंट आहे म्हणाले. तिकडे मुंबईला तुमची आम्हाला हे घ्यायची, स्क्रीन टेस्ट घ्यायची. कसं? तर मग बॉम्बे स्कॉटिश माईमला त्या समोर एक फ्लॅट आहे, तिथे तुम्ही या. तर मग मी ते धडाधड आले ना रे सीन्स तिकडे फॅक्सनी. तर मी बघतोय, आणि मग मी आलो इथे. इकडे का टॉम हँक्स आला नव्हता, तर ते टॉम हँक्स तिकडे बसले असं समजून आपल्याला हे करायचे होते. मग मी घाईघाईत मग मी ते हे घेतलं, पाठ केलं. मग त्याला आमची टिपरे सिरियल चालू होती. मग मी केदारच्या भावाला फोन केला, मंदार शिंदेला. त्याला म्हटलं अरे बाबा ते आबाजीचं वीक जरा पाठव. मग त्याने पाठवला. मी विदाऊट वीक, विथ चष्मा, विदाऊट चष्मा, असे वेगवेगळे त्या तऱ्हेने ते संवाद बोललो इंग्लिश. तिकडे तो बसलेला असतो, आणि तो कॅमेरामन होता मराठी इथला, ते शूट करून पाठवणार होता. आणि ती चहा आणायला आत गेली त्या वेळ. मी त्याला विचारलं की का रे ते हे? तर म्हणाले साहेब हे सर तुमची चान्सेस बहुतेक आहेत, कारण ही खूप इम्प्रेस झाले तुमचे हे बघून, ही तुमचं नाव रेकमेंड केलं तिकडे. मी त्या वयाचं तो खूप एअरपोर्टवरचा त्याला टॉम हँक्सला मदत करणं, तो इलिगल इमिग्रंट आहे असं काहीतरी, इलिगल इमिग्रंट आहे, आणि त्याला मदत करणारा हा मेजर रोल होता इंडियन गुप्ता नावाचा. आणि त्याचा तो रोल होता. म्हटलं ते त्याच्यात पुष्कळ लोकांची मी घेतली टेस्ट, पण तुमचे काही रोज तिने बघितले होते पण टीव्हीवर वगैरे. ती कुठे मराठी नाटक बघणार? मराठीला तिला काय माहिती नव्हतं सिनेमा मराठी. लवलीन टंडन दिल्लीची. तर ती म्हणाल तुम्हाला ती रेकमेंड बहुतेक. मी आतुरतेने वाट बघत होतो. आता मी परत सगळ्या स्पिलबर्गच्या सगळ्या फिल्म बघितल्या, शिंडलर्स लिस्ट आणि ते जॉज आणि हे आणि ते आणि सगळ्या बघितल्या मी, आणि आलाच नाही कॉल. आणि मग मी रागाने बघितलीच नाही फिल्म ती. मला कळलं की त्यांनी खरं त्या वयाचा काहीतरी मला 86 वर्षाच्या माणसाला तो रोल दिला असं मी ऐकलं. म्हणजे असं पण तर ती हुकलेली. पण मी त्याच्यावर एक लिहिलं होतं काहीतरी मला, हॉलिवूडची हूल या नावाने. ते झालं असतं तर तिने विचारलं मला की तुम्हाला 7 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही एक अमुक महिने का काय किती 3-4 महिने राहू शकाल ना? म्हटलं म्हणजे 3-4 महिने गॅप मिळेल ना तुम्हाला 7 स्टार हॉटेल? मी करा नाही मी 7 स्टार नाही, मी 3 स्टार राहीन असं नाही. इतके दिवस देऊ शकाल का सलग? बरोबर.